नमस्कार, कसे आहात सगळे? छान आहेत ना? खुश आहात ना? आनंदी आहात ना? हा, मग ते फार महत्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया तुमचा लाडका कार्यक्रम सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. मंडळी, घराघरातील दोन पिढ्यांना एकत्र आणण्यासाठी हवे असतात ते खेळ. कॅरम, पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ असे खेळ कुटुंबाला पुन्हा एकत्र आणतात आणि मग यातूनच प्रेम, माया आणि सहवास वाढत जातो, जो कुटुंबातील नात्यांचे बंध घट्ट करतो. आपला उद्देश देखील हाच आहे. आई आणि मुलांनी एकत्र यावं, एकत्र खेळावं आणि एकत्र जिंकावं. माय लेकरांच्या आयुष्यात एक छान क्षण तयार व्हावा हीच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. तर बघूया आज कोण होते धुरंधर जोडी आणि घेऊन जात आहेत माहेरचा आहेर आणि मामाचा खजिना. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत साताऱ्यातील गोवे या ठिकाणी आणि तिथल्या श्री कोटेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण 16 सख्यांचा साजरा करणार आहोत. आणि त्यासाठी 6 मायलेकरांच्या जोड्या इथे तयार आहेत, रेडी आहेत. तेव्हा बघूया कोण होते आजच्या भागाची धुरंधर जोडी. मी त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा इथे यायचंय. या बरं. आणि आपल्या या पहिल्या खेळासाठी सगळ्या मायलेकरांच्या जोड्या इथे सज्ज झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. कारण शुभेच्छा अशासाठी कारण आपल्या या पहिल्या खेळातून 5 ताई म्हणजे 5 जोड्या ज्या आहेत त्या जाणार आहेत पुढच्या खेळाकडे आणि 1 जोडी बाद होणार आहे. आपण खेळाला सुरुवात करूया, पण त्याआधी दादू तुझं नाव सांग बरं. नमोश्री दिलीप चव्हाण. अजून वेगळंच नाव आहे, नमोश्री. ओके, बरं काय व्हायचं तुला मोठं झाल्यानंतर? काय व्हायचंय? पोलीस. बरं, आई जेव्हा ओरडते तेव्हा कोण येतं तुला वाचवायला? पप्पा. पप्पा येतात. काय म्हणतात आईला? वरडू नको. वरडू नकोस. ओके, कितवीला आहेस तू बाळा? 4थी, आता 5वीला जाणार. किती पर्सेंटेज मिळाले? 93.55. 93? 93 चे उलटे केले ना तेवढे सुद्धा मला नव्हते. 93 पॉइंट. अरे काय केवढा अभ्यास करतात ते. हरकत नाही, पण त्या बात एकदा जोरदार टाळ्या विघ्नेशसाठी झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. सुपर हिरो कोण आहे तुझा? पप्पा. पप्पा. का बरं पप्पा का सुपर हिरो आहेत? कारण की ते पाहिजे ती वस्तू देतात. मग आपल्या या 16 सख्यांच्या मध्ये मी सुद्धा पाहिजे ती गोष्ट देतो. मग मी पण सुपर हिरो आहे? हा, यस. मी पण सुपर हिरो आहे. भाच्या निराडवलं मला. हरकत नाही, हरकत नाही दादा. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि आता आपण त्या ताईशी बोलूया. ताई तुझं नाव सांग बरं. शिवानी भरत जाधव. के व्हेरी गुड. शिवानी ताई, कितवीला आहेस तू? 2रीला गेली. 2रीला गेलीस. ओके, वा. बरं तुला आईसारखं व्हायचं की बाबांसारखं? बाबांचं. व्हेरी गुड. तुला सुद्धा शुभेच्छा बाळा. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. अक्षरा दीपक कुर्लेकर. बरं, तुला मोठे झाल्यानंतर कोण होणार आहेस तू? आर्मी. आर्मी मध्ये जाणार आहे? क्या बात आहे. व्हेरी गुड ताई. बरं, आई जेव्हा ओरडते तेव्हा पाठीशी कोण घालतं तुला? बाबा. बाबा घालतात. काय सांगतात मग बाबा? आईला काय बोलतात मग? माझ्या नातीला हाणू नकोस. आजोबा असतातच गोड आपली. हरकत नाही ताई. तुझं नाव सांग. आराध्या विनोद जाधव. आराध्या ताई. बरं, कोण होणार आहेस तू मोठी झाल्यानंतर? डॉक्टर. दादा तुझं नाव सांग बरं. विश्वराज जय जाधव. विश्वराज. वा, खूप छान. कितवीला आहेस? 5वीला गेलो. 5वीला गेलायस. ओके, हरकत नाही. बरं, कोणासारखं व्हायचं? आईसारखं की बाबांसारखं? बाबा. बाबांसारखं व्हायचंय. ओके. आणि सुपर हिरो कोण आहेत तुझे? बाबा. अच्छा, सुपर हिरो बाबा आहेत. ओके, तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, मस्त खेळायचं सगळ्यांनी. हा, आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे काळ चिमटा. ते असं आहे कारण तुम्ही बघतायत की तुमच्या समोर एक दोरी लटकवलेली आणि त्या सगळ्या चिमटे लावलेले आहेत. ओके, सगळ्यात आधी 1 2 3 म्हटल्यानंतर ते हात न लावता ते चिमटे तोंडाने खेचायचे आणि आपल्या मुलाच्या हातात जे भांडे आहे त्याच्यात आणून टाकायचे. 1 2 3. अरे मला का मारतायत या सगळ्या? अगं चुकी तर खेचतेस तू ताई. आय 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 आय, पायावरती पाय दिला माझ्या. हात हात आहे, हात हात. माझा तोड मोड तांबा पितळ चाललंय सर. अरे इधर इधर देखो क्या हो गया है. अगं ताई, इथे ताई या साईडला ये. हा, लवकर लवकर. हा, हात नाही लावायचा. हा हा हा, हात लावायचा नाही. हा
हा हा हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हा ये बात आहे. हा शाबाश शाबाश. हा घे 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 घे. हा लवकर 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 लवकर. हा घे 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 घे. जा 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 जा. हा लवकर लवकर लवकर. ये बात आहे. हा हे हे जा 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 जा. घे 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 घे. आधी हा ये शाबाश. हा हा आता वेळ झालेली आहे निर्णयाची, तर त्याआधी आपण मोजूया आधी. 9 10 1 10 11 5 चिमटे 1 9 आणि 10 9 चिमटे 8 चिमटे म्हणजे सगळ्यात कमी चिमटे गोळा केलेली आहे ते प्रियाताई आणि अक्षरा यांची जोडी पहिल्या खेळातून बाद झालेली आहे. कलर बॉक्स. कलर बॉक्स. ओके. या पहिल्या खेळातून एक जोडी बाद झालेली आहे आणि 5 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तर सुरू करूया आपल्या खेळाला, पण त्याआधी आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुझं नाव सांग बरं. माझं नाव सोनाली शंकर जाधव. सोनाली ते माहेर कुठलं? देगाव. ओके. आणि ताई सासरी असताना असं कुठला असं क्षण असतो की त्यावेळेला माहेरची खूप आठवण येते? तर लास्ट इयरला असंच झालं की गावामध्ये एक महिलांचा कार्यक्रम होता. तर माझी मुलगी छोटी होती, एक 2 वर्ष पूर्ण होऊन 3रं लागणार होतं, पण तिला डिसेंट्रीज व्हायला लागल्या. मग मी ठरवलं नाही जायचं आणि 4 वाजल्यानंतर ती नॉर्मल झाली आणि आम्ही गेलो पाहायला गेलो तर शेवटचा राऊंड चालू होता. ते म्हटलं इच्छुक आहेत तुम्ही या आणि पार्टिसिपेट व्हा. तर त्यांना बोलून घेतलं मित्रांनी वगैरे किंवा फायनलपर्यंत मिसेस पोचल्या. त्यावेळेस मला असं फील झालं की आता माझा भाऊ, आई, वडील हे सगळे माझ्यासमोर पाहिजेत, की जेव्हा आपला एखाद्या कौतुकाचा क्षण असतो त्यावेळेस आपली फॅमिली आपल्यासोबत असेल तर ते कौतुक द्विगुणित होतं. कारण त्यांच्या एवढं प्रेम आदर कोणीही देऊ शकत नाही. आणि आई वडील असे असतात ना की सुख आणि दुःख आपल्या मुलाचं सगळं सामावून घेत असतात. आणि सुखामध्ये कौतुकाची थाप मारणारी आपले आई वडीलच असतात. त्याच्यामागे कोणताही स्वार्थ नसतो. तू माहेरी जातेस तेव्हा आपल्या सगळ्या लहानपणातल्या सगळ्या एक गोष्टी आपण एका ठिकाणी ठेवत असतो. एक कपाट असतं आपलं हक्काचं. ते आहे कपाट आहे ना. पण मग ते जेव्हा तू जातेस घरी माहेरी जातेस तेव्हा ते उघड्यानंतर पहिल्यांदा कुठली वस्तू बघतेस? अल्बम. त्या अल्बममध्ये सगळ्या गोष्टी साचेबंद स्वरूपात आहेत, अगदी लहानपणापासूनच्या आतापर्यंतच्या. अच्छा. ओके. आता या माध्यमातून कसं असतं की आपण आई बाबा आपल्यासोबत असतात किंवा आपलं बोलणंही होत असतं, पण कधी कधी आपण त्यांचे आभार मानत नाही. कारण आत्तापर्यंत त्यांनी आपल्यासाठी इतके कष्ट केलेले आहेत, पण आपण त्यांचे कधी आभार मानत नाही. आज या माध्यमातून तुला जर आई बाबांचे आभार मानायचे झाले तर तू काय सांगशील त्यांना? आई आणि बाबा ह्या दोघांकडून मला खूप काही गुण मिळाले, ज्या गुणांमुळे आज मी सासरी खूप सुखी आहे. एक म्हणजे माझे वडील खूप प्रेमळ, खूप समजूतदार, आणि तो समजूतदारपणा मी आज सासरी दाखवते. आणि जरी कोणाची चूक असेल तरी मी ते समजून घेते आणि ते पोटात घालून पुढे जात असते. आई पाहाल तर आई कडक शिस्तीची होती आणि आईकडून प्रामाणिकपणा, खरं बोलणे असेल किंवा शिस्त एक अंगाला असते की इतरांप्रती असणारं प्रेम असेल, हे तिनं आम्हाला दिलं, मला दिलं. त्याचा मला असा फायदा होतो की मी आज सासर आणि माहेर दोन्ही बॅलन्समध्ये ठेवते. माझी सासरची माणसं म्हणजे खूप आमच्यामध्ये बॉन्डिंग खूप चांगलं झालेलं. सासरची माणसं माझी खूप व्यवस्थित आहेत आणि कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. मी तर स्वतःला खूप सुखी मानते आणि या माध्यमातून असं म्हणेन की हे सर्व माझ्या आई वडिलांमुळे शक्य झाले. ओके. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सौ अंजली भरत जाधव. अंजली ताई, माहेर कुठलं? खिडगाव. आणि सासर? गोवे. सासर गोवे. किती वर्ष झालेत लग्नाला? 17. ओके. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? हो, छान आहे. छान आहे. ओके. काय करतात भाऊजी? प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत, लिममध्ये. अच्छा, लिममध्ये आहे. वा, व्हेरी गुड. काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेर किती वेळा जाणं होतं? माहेरी प्रत्येक वेळी सातारला गेलं की जाणं होतं. रस्त्यावरच आहे ना. अच्छा, हो का?
बर जरी मी नाही गेले तरी माझे मिस्टर म्हणतात चल, कारण माझी आई एकटीच राहते, मला भाऊ नाही. आणि आईबद्दल सांगायचं म्हणजे आम्ही 6 जणी बहिणी आणि आमचे वडिलांची साथ नव्हती आईला, तरी सुद्धा आईनं आमच्या सर्व बहिणींना शिकवलं. आईने आमच्यासाठी म्हैशी सांभाळल्या आणि दुधाच्या पैशातून ती शिक्षणाचा खर्च करायची आणि आम्हाला शिकवायची. 6 जणींपैकी तिघी BCom BA आणि माझं MA BEd झाले. अरे वा. त्यामुळं आईचे आम्ही सगळ्याजणी खूप ऋणी आहोत. ते पण मग ह्या सगळ्या आईने जे कष्ट केलेत किंवा जी मेहनत घेतली आहे ती तुमच्यासाठी, 6 बहिणींसाठी, तर तुम्ही असं कधी आईशी बोललात किंवा ते तिचे कधी आभार मानले? हो, मानलं. प्रत्येक जण आम्ही काळजी घेतो तिची. अच्छा. आज या माध्यमातून जर समजा आईला काय सांगावंसं वाटलं तर काय सांगशील? कारण त्या तुझ्या भावना तिच्यापर्यंत आम्हाला पोचवायच्या. तिच्यासाठी एक कविता म्हणावीशी वाटते मला. म्हण ना. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सौख्याचा माहेरू आई माझी, आई माझी मांगल्याचा सार, प्रीतीचे माहेर आई माझी. वा वा, ताई खूप छान. आणि मला खात्री आहे की आई जेव्हा हा भाग बघेल त्या पहिल्यांदा आधी तुला फोन करेल आणि सांगेल की मला ये भेटायला, किंवा ती तरी येईल तुला भेटायला. आता जाऊया आपण खेळायला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. हा, खेळाचं नाव आहे माझा काही नेम नाही. जे प्लास्टिकचं भांडे आहे प्रत्येक आईच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 5-5 चेंडू आहे. ओके, एका वेळी एक जण येणार, एक चेंडू त्या रिंगणातून बरोबर आतमध्ये टाकायचा. जो दादू किंवा जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या रिंगणातून आरपार टाकेल ती असणारे विजेती. अशा 3 जोड्या विजेत्या होणार आहेत. ओके, आणि 2 जोड्या बाद. ओके, 1 2 3. शाबाश. ओके. अरे ओ हो, वरतून गेलेला आहे, काही करायचे नाही म्हणून. 1 2 3. नाही. शाबाश, व्हेरी गुड. नाही. 2 3. खालून गेलेला आहे, हरकत नाही. अरे बापरे, वरतून गेलेला आहे. आधी पोझिशन घ्यायची व्यवस्थित, कॉन्सन्ट्रेट. 1 2 3. आता कसा गेला? शाबाश, व्हेरी गुड. शाबाश, व्हेरी गुड. पोझिशन अशी घेते ना, म्हणजे जवळजवळ ही अशी. हा, गेला आतून गेलेला आहे. शाबाश, व्हेरी गुड. नाही. आणि आता सगळेच्या सगळे चेंडू संपलेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि निर्णय असा आहे की 5च्या 5 चेंडू ज्याने रिंगणातून बरोबर टाकलेला आहे तो आहे नमोश्री. त्यांनी 5 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामुळे ताई तुमची जोडी गेलेली आहे शेवटच्या खेळाकडे. त्याच्यानंतर विघ्नेश, तू सुद्धा 5च्या 5 चेंडू त्या रिंगणातून टाकले असल्यामुळे तुमची जोडी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आराध्या, तू 3 चेंडू त्या रिंगणातून आरपार टाकल्यामुळे तू सुद्धा, म्हणजे तुमची जोडी सुद्धा गेलेली आहे शेवटच्या खेळाकडे. ओके, आणि 2 जोड्या मात्र बाद झालेल्या आहेत. विश्वराज आणि प्रियाताई यांची आणि अर्थातच शिवानी आणि अंजनी ताई यांची जोडी बाद झालेली आहे, कारण त्यांनी 1 चेंडू टाकलेला आहे, कमीत कमी चेंडू टाकल्यामुळे. ओके, मार्कर्स. ओके, मार्कर पेन. स्पीड अप. आणि अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, मजा येते आजच्या भागामध्ये आणि दोन्ही खेळामध्ये खरं तर सगळ्यांनी कमाल केलेली आहे. आणि आता आपण 3ऱ्या खेळाकडे जाणार आहोत, पण त्याआधी आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर असा भाग आणि मजेशीर असा भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. अर्थात आपण विषय दिला होता माझ्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना की मी पोलीस झाले तर किंवा झालो तर सगळ्यांनी खूप छान पत्र लिहिलेली आहेत.
पण त्यातून आपण 2 पत्रांची इथे निवड केलेली आहे. तर त्या पत्रांचं आता आपण इथे वाचन करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. आराध्य विनोद जाधव. जर मी पोलीस झाले तर पहिले मी मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करेन. जे सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्याविरुद्ध आवाज उठवेन. महिला सुद्धा काय करतात ते मी दाखवेन. महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतः सुरक्षित राहिले पाहिजे आणि जर मी पोलीस झाले तर स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याचे संरक्षण करू शकते. ओके, पोलीस झाले तर एवढं सगळं करणार आहेस. हो. व्हेरी गुड. खूप सुंदर पत्र लिहिलेस. माहिती आहे का तुला, आज लेकीने पत्र लिहिले, त्या पत्रामध्ये तिच्या सगळ्या भावना तिने लिहिलेल्या आहेत. मी पोलीस झाले तर. आज ते ऐकताना तुला कसं वाटतंय? खूपच छान वाटते. तुमचं असं कधी बोलणं होतं की आई मी हे होणार आहे ते होणार? तिच्या भरपूर अपेक्षा असतात. अच्छा. डॉक्टर, आर्मी वगैरे असं तिचं चालू असतं नेहमी. काही ना काही नाही तरी PSI वगैरे हे चालूच असतं तिचं. ओके. वा वा वा. तिच्या मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत खूप. वा, खूप ताई, तुझ्या खूप अपेक्षा इतक्या सुंदर आहेत आणि तुझी इतकी स्वप्न मोठी आहेत आणि तुझी पूर्ण करशील ना? नक्की मेहनत घेणार. ओके, व्हेरी गुड. आणि खरंच खूप छान लिहिलेस तू पत्र. ओके, आता आपण या दादूशी बोलूया. हां, नमोश्री दिलीप चव्हाण. नमोश्री. बरं, तू काय पत्र लिहिलेस? मी पोलीस झाल्यावर मी काय करेन? काही लोक दरोडे किंवा चोरी करतील त्याच्यावर कडक कारवाई करेन. काही लोक लहान मुलांना बिघडवतात असतील तर मी त्यांच्यावर कठोर कारवाई करेन. हो, एवढं सगळं तू करणार आहेस पोलीस झाल्यानंतर? हो. व्हेरी गुड. पण पोलीस होणे इतकं सोपं नसतं बाळा. खूप मेहनत असते, खूप सराव असतो. आपल्याला स्वतःला फिजिकली खूप सक्षम करावं लागतं, घडवावं लागतं. ती तयारी आहे तुझी सगळी? हो. नक्की? हो. मग तू होणार, पोलीस होणार. ओके आई, आज हे सगळं तो वाचत असताना कसं वाटतंय तुला? तू आज अगदी मन लावून ऐकत होतीस सगळं? छान वाटलं. छान वाटलं. तुझ्याशी असं बोलत असतोस तू? हो. हां, ओके. बरं, तुला काय वाटतं की त्याला काय म्हणजे काय घडवायचं आहे त्याला? त्याचं स्वप्न आहे मोठा. अच्छा. म्हणतंय ते PSI व्हायचं आहे, मोठा अधिकारी व्हायचा आहे. ओके. हे तर ही भाषण ही सगळं घेते ती शाळेत इंग्लिशमध्ये. हाय अपेक्षा ही मोठी आहे त्यांची. अच्छा. नाही, स्वप्न ही मोठीच असली पाहिजे. व्हेरी गुड. तुला वाटलं होतं असं अशा पद्धतीने तो पत्र लिहील म्हणून? प्रास त्यांनी लिहिले. नाही, खरंच खूप. आणि मला खरं तर कौतुक वाटतं या ज्या पद्धतीने त्यांच्या वयामध्ये त्यांची ज्या भावना आहेत किंवा त्यांची जी कल्पनाशक्ती आहे ती अफाट आहे आणि त्यासाठी तुमचं खरंच कौतुक. खूप छान वाटलं आणि तुझं पत्र ऐकून सुद्धा खूप छान वाटलं बा. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. हा जेव्हा पत्राचा भाग सुरू असतो किंवा पत्र मनातलं हा भाग जेव्हा सुरू असतो तेव्हा तुम्हाला सुद्धा कुठेतरी एक इच्छा होते ना की आपण सुद्धा एक असं पत्र लिहून बघितलं पाहिजे. मी तर म्हणतो वेळ कशाला घालवतोय, एक पत्र घ्या, लिहायला घ्या. ओके. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. खेळाचं नाव काय? धमाल. हा, एक स्ट्रॉ धमाल. म्हणजे काय करायचंय की मी 1 2 3 म्हटल्यानंतर ताई तुमच्या समोर फुगे आहेत प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये. एका वेळी एक फुगा घ्यायचा आहे, तो व्यवस्थित फुगवायचा आहे, त्याला गाठ मारायची आहे आणि तो आपल्याच अंगावरती फोडायचा आहे. फोडल्यानंतर पुन्हा दुसरा फुगा फुगवायला घ्यायचा, तोही तशाच पद्धतीने फुगवायचा आणि फोडायचे. फोडून झाल्यानंतर खुर्चीवर बसायचे. मग तुमच्या लेकरांच्या हातामध्ये जे स्ट्रॉ आहेत 20-20 ते स्ट्रॉ ती लेकरं तुमच्या केसांमध्ये खोचणार आहे. ओके. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. 2 मिनिटामध्ये जी जोडी सगळ्या गोष्टी पटापटा करेल ती असणार आहे विजेती जोडी, म्हणजेच आजच्या भागाची धुरंधर जोडी. ओके, कळले तुम्हाला? ताई कळले? 1 2 3. फुगवतानाच फुटलेला आहे. हा घ्या दुसरा. हाँ शाबाश, हाँ शाबाश. अरे बापरे. हां, बसायचं आहे खाली. ओके. हां, एका वेळी एकच स्ट्रॉ. हां, व्हेरी गुड. हां शाबाश व्हेरी गुड ताई, मस्त. हां शाबाश. हां, हात वरती करायचं आहे. हां, नुसते केसात खोचायचे. हे उचल तिन्ही उचल, ते तिन्ही उचल आधी. हां, नीट हे बघ कसं ठेवलंय बघ. लवकर पटापटा. आराध्या पटपट. तिकडनं आजी सांगते वाटतं. आजी, आत्या. अरे आत्याबाई आहे तरीच म्हटलं. ओके, लाजली आत्याबाई. ठीक आहे.
ओके ओके एका वेळी एकच, दोन दोन नाही, एका वेळी एकच, एका वेळी एकच. तुम्ही ना खोचायचे. हा ओके ओके इथे वेळ संपलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाची जोडी ठरलेली आहे नमोश्री आणि सुमनताई यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा काय लिहिले बरं चिठ्ठीमध्ये? कॅरम. कॅरम. ते डोळे का पाणवलेत तुझे? नाही मगाशी तिथे रडत होतास, मला माहिती आहे. नाही. मी बघत होतो. नाही. काय झालं काय काय? नक्की? हो. खूप खूप अभिनंदन तुझं. ओके बाळा. ताई तुमची उपविजेती जोडी ठरल्यामुळे तुला मिळतोय तुला माहेचा, तुझा खास हक्काचा माहेचा आहे इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई अभिनंदन, खूप अभिनंदन, व्हेरी गुड. कसं वाटतंय माहेचा आहे? खूपच छान. आवडला? खूपच. काय करणार ह्याच्यावर अजून? हा छान. पहिला चहा करणार. ताई खूप खूप छान. ओके दुर्बीण. दुर्बीण. ओके आणि आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे सोनाली ताई आणि विघ्नेश यांची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. हो हो सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तुमची धुरंधर जोडी झालेली आहे, त्यामुळे तू झालेली आहे सुकमाची राणी. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तुला मिळतोय तुझ्या हक्काचा खास माहेचा आहे म्हणजे मायक्रोवेव्ह. ओके अभिनंदन ताई. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटते. वाटलं होतं धुरंधर जोडी होईल तुमची आणि हे सगळं मिळेल नाही मायक्रोवेव्ह. नाही, हे सर्व अनपेक्षित आहे. खूप खूप सुंदर, खूप छान वाटते. कसं वाटतं आमचा माहेरचा आहे? खूप छान. मनातला आहे रे हा जो तुमच्याकडून मिळालाय. अरे वा, खूप थँक्यू. बरं ताई तू आता हुकुमाची राणी झालीस, तसा काय हुकूम तुला इथे आज सोडावंसं वाटतं की जो सगळ्यांनी पाळला पाहिजे महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी? मला असं वाटतं मुलींना सक्षम करणं गरजेचं आहे. जसं की त्यांना कराटे असेल किंवा त्यांना इतर टच असतील, त्या टचाद्वारे त्यांना समजलं पाहिजे की आपण तो व्यक्ती ओळखला पाहिजे की हा व्यक्ती कसा असेल, काय असेल, आणि त्याच्या नजरेतूनही त्यांना ओळखता आलं पाहिजे. यासाठी मुलींना शाळेतून त्याचे धडे दिले पाहिजे, स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत की त्याच्यातून मुलींना पुढे जाऊन कोणताही त्रास होणार नाही. वा, आणि ताई हे तू अगदी खूप छान बोललीस. म्हणजे शाळेपासूनच खरं तर हे धडे द्यायला पाहिजेत मुलींना. व्हेरी गुड. आणि मला असं वाटतं की हा जो हुकूम दिलास त्याचा नक्कीच विचार केला जाईल. आणि विघ्नेश झालेला आहे हुकमाचा राजपुत्र, त्याच्यामुळे त्याला मिळतोय केप. जा ती सायकल घेऊन जा तुझी. पुन्हा एकदा तुम्हाला दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि मंडळी अशीच धमाल मजा मस्ती प्रत्येक भागामध्ये येत असते. आणि जेव्हा ह्या सगळी लहान मुलं इतके कल्ला करत असतात ना, खरंच धमाल येते. तेव्हा हीच धमाल, हीच मजा अनुभवण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.